स्थानिक स्वराज्य निवडणुकीचा बिगुल अखेर वाजलेला आहे आणि याच अनुषंगानं प्रत्येक जे पक्षाचे नेते असतील त्यांनी तालुका स्तरावर बैठकी घेऊन मतदारांना आवाहन केलेलं आहे। आपल्यासोबत जे आमदार आहेत भाजपचे आमदार प्रशांत बंब हे आपल्यासोबत, आपण त्यांच्याकडून जाणून घ्या। साहेब नमस्कार। स्थानिक स्वराज्याच्या या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजलेला आहे आणि प्रत्येक पक्षाने कंबर कसलेली आहे, यावर काय सांगा? बघा, आता नगरपालिकेचे इलेक्शन लागलेले आहेत, आचारसंहिता सुरू झालेली आहे आणि अवघ्या काही दिवसामध्येच जिल्हा परिषदचे सुद्धा आचारसंहिता सुरू होणार आहेत। आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व मित्र, आमचे कार्यकर्ते, कार्यमित्र, आम्ही नेते 16 वर्षामध्ये नेटाने काम केलेलं आहे। आम्ही ही बाब घरी आमचे सर्व मित्र प्रत्येक घरोघरी घेऊन जात आहे। मला पूर्ण विश्वास आहे की आमच्या दोनही नगरपालिका आणि आमच्या जिल्हा परिषद पंचायत समित्या आम्ही निवडून आणू, आमचे सभापती बनवू आणि जिल्हा परिषद सुद्धा आमच्या ताब्यात येईल, मला यात काही शंका नाही। आता एकीकडे बघितलं गेलं तर जे अजित पवार गटाचे जे आमदार आहेत सतीश चव्हाण यांचं जे आमदारकीच्या इलेक्शन मध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी तुम्हाला एक काट्याची टक्कर दिली होती, लढत दिली होती आणि आपल्याला वाटत नाही का यावर्षी देखील आणि या निवडणुकीत देखील सतीश चव्हाण आपल्याला हे करतील? बघा, टक्कर कशात आहे, आमचे मित्र सर्व जनतेचे कार्य करून शेतकरी, शिक्षण, सर्व योजना आणणे, सर्व म्हणजे जेव्हा काही दुष्काळ पडतात किंवा अतिवृष्टी होते त्याचे पैसे बरोबर मिळवून देणे, रात्रंदिवस लोकांचे फॉर्म भरणे, काम करणे, याच्याकरता आमची सगळी मंडळी आहेत। आणि त्यांची मंडळी कशाला आहे? शिक्षण संस्था, स्वतःच्या शिक्षण संस्था गब्बर करण्यासाठी सरकारी सगळ्या शाळा संस्था बर्बाद करणे, स्वतःच्या प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्ट घेण्याकरता सरकारी योजनाचा बट्ट्याबोळ करणे, स्वतःच्या प्रॉपर्ट्या वाचवणे, स्वतःच्या संस्थेला पूर्ण सरकारचा पाठिंबा मिळवून आणि त्याच्यातनं पैसे आणि करप्शन करणे। एकीकडे ते आहेत, एकीकडे आम्ही आहोत। लोकांनी ही बाब समजून जर घेतली, हा दुर्दैव आहे की लोकांना अजून रूट पर्यंत ह्या गोष्टी माहीत नाही, त्यांच्या भोळ्या स्वभावामुळे त्यांना लक्षात येत नाही। ते आम्ही बरोबर लक्षात आणून देत आहोत। जे झालंय त्या आम्ही कोणत्याही गोष्टीची कॉम्प्रोमाइज न करता, हजार शिक्षक आमच्या मतदारसंघामध्ये असून बेकायदेशीर त्यांनी शिकवायला पाहिजे ते राजकारण करत होते, तरीही आम्ही ही निवडणूक जिंकली आमच्या मित्रांच्या आणि पक्षाच्या सहकार्याने। सतीश चव्हाणांचं मोठं आव्हान वाटत नाही तुम्हाला? बघा, आव्हान हा शब्दच आमच्या समोर नाहीये, कारण आमची सच्चाईची ताकद आहे। सच्चाईची कधी जीत होत असते, निसर्गाने तो नियम लावलेला आहे, म्हणून आम्ही कोणाच्या आव्हानाला घाबरत नाही। आम्ही काम करण्याचा विडव चाललेला आहे, तो करत राहू। आता ज्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगानं जनता महाविकास आघाडीला कौल देणार असं वक्तव्य विजय वंटेवार यांनी केलं। त्यांचा पक्ष आहे तो, ते तसंच करणार। ते थोडी म्हणणार महाआघाडीचे लोक की महायुती निवडून येणार म्हणून, ते म्हणणारच। आणि जे शिवसेना पक्ष आहे या पक्षाला आज सुनावणी हायकोर्टात। कोणती शिवसेना? उद्धव बाळासाहेब ठाकरे। अच्छा, ठीक आहे, तर मला माहित नाही काय निकाल येईल, त्याच्यावर आपण चर्चा करू आल्यावर। एकीकडे बघितले गेलं तर काल राष्ट्रवादी अजित पवार गट यांची पहिली यादी जाहीर झाली आहे नगरपालिकेची। अच्छा, ठीक आहे, केली असेल ना, कोण नाही म्हणत। आमची यादी ऑलरेडी गुप्ततेमध्ये जाहीर झालेली आहे, सगळे मित्र कामाला लागलेले आहेत। ऑफिशियल यादी आमची 17 तारखेला तुम्हाला कळेल। आता एकीकडे बघितले गेलं तर तुम्ही जे वक्तव्य केलं होतं की आम्ही जे या निवडणुकीमध्ये शिंदे सेना असतील भाजपासून युती करणार आहे, पण एक चित्र बघितलं गेलं तर सिल्लोडला जे 70 चिरंजी आहेत यांना शिंदे सेनेकडून तिकीट मिळालं आहे आणि वायजापूरचे जे रमेश बोरणार आहे त्यांच्या भावाला देखील तिकीट जाहीर झाले। बघा, मी माझ्या मतदारसंघाचं बोललो, गंगापूर खुलताबाद। आमचे अजूनही प्रयत्न चालू आहेत, माझे अजूनही प्रयत्न चालू आहेत आणि मी आज आमचं पुन्हा बैठक आहे, त्याच्या मी युती करता सकारात्मक आहे शिंदे सेनेबरोबर। अखेर युती आपली ठरलेली आहे, ठरलेली म्हणजे आमची चर्चा चालू आहे अजून। मी सकारात्मक आहे, आज पुन्हा आमची बैठक आहे, काही सीटावर आमच्या बोलण्या होणार आहेत। मी सकारात्मक आहे, आता 3 वाजेला त्यांच्याशी बैठक आहे। जर युती जर नाही झाली तर सोबत आपण लढणार? प्रश्नच नाही, सोबळावर लढणार म्हणजे काय? बाकीच्यांनी विचार करायचा, लढायचं की नाही लढायचं, आम्ही तर 100% लढणार, सगळ्या जागा लढणार।